एपीएन न्यूज सत्य आणि सकारात्मक। बंजारा समाज सेवाभावी संस्था तालुका चाळीसगाव या संस्थेच्या वतीने सकल बंजारा समाजातील तरुणांचे काही प्रमुख मागण्यांसाठी गुरुवार दिनांक 19/9/2024 पासून चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे उपोषण सुरू। यांच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराला स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांचे नाव देण्यात यावे। तसेच या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोकळ्या जागेत स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब यांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहावा। त्याचप्रमाणे घाट रोड नागद चौकाचे स्वर्गीय वसंतरावजी नाईक चौक असे नामकरण करून या चौकाचे सुशोभीकरण करावे। या प्रमुख मागण्यांसाठी हे बंजारा समाज सेवाभावी संस्थाच्या वतीने हे धरणे आंदोलन केले जात आहे। गेल्या 4 वर्षांपासून या प्रमुख मागण्यांसाठी वेळोवेळी स्थानिक पुढाऱ्यांना तसेच प्रशासनाला या संबंधी तोंडी तसेच लेखी निवेदन दिले, तरी सुद्धा या विषयाकडे शासन प्रशासन व लोकप्रतिनिधी यापैकी कुणीही याकडे लक्ष दिले नाही। त्यामुळे नाईलाजास्तव हे बेमुदत धरणे आंदोलन करण्याची वेळ आली आहे। एपीएन न्यूज साठी पत्रकार संदीप पवार, चाळीसगाव, जिल्हा जळगाव। आपण उपोषण कधीपासून करताय? कालपासून, आज दुसरा दिवस आहे। या निवेदनासंदर्भात आपण कुठं काही निवेदन दिलं होतं का? तसं पाहिलं तर आहे 2021 पासूनची मागणी आहे। बंजारा समाज बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून त्यावेळी शासन प्रशासन लोकप्रतिनिधी सर्वांना निवेदन देऊन मागणी केलेली आहे, परंतु आता या मागणीकडे शासन प्रशासनाने लक्ष घातलं नाही। त्यामुळे दुर्दैवाने नंतरला आम्हाला स्मरणपत्र द्यावं लागलं। स्मरणपत्र दिल्यानंतर मग 8-10 दिवस आम्ही शासन प्रशासन काय भूमिका घेते, लोकप्रतिनिधींची काय भूमिका असते याची वाट बघितली, परंतु त्यांच्याकडनं काही कुठला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मग आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला। आता आंदोलनाचं निवेदन किमान 8 दिवस अगोदर आम्ही दिलं होतं, त्या बाबतीत त्यांच्याकडनं काही असं सकारात्मक हालचाली झाल्या नाही आणि दुर्दैवाने आम्हाला त्या या मागण्यांसाठी तर उपोषणाला बसावं लागतं आहे। म्हणजे ज्या महानायकांनी 11 वर्ष आपल्या या महाराष्ट्र राज्याची धुरा सांभाळली, हरित क्रांती घडून आणली, 18 पगड जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन एक महाराष्ट्राचं नाव या देशामध्ये गाजवलं, त्या महापुरुषाचं नाव बाजार समितीला देण्यासाठी आणि पूर्णाकृती पुतळ्यासाठी आम्हाला जर अशा पद्धतीने संघर्ष करावा लागतोय, इतकं आंदोलन करण्यापर्यंत जर आमची वेळ येते तर हे फार मोठं दुर्दैव आहे। एपीएन न्यूज सत्य आणि सकारात्मक।